नको धुस, हे पण नको करूस. अजून मी 10 आठवडे धुणार नाही. कशाला राहते तू इथे? नको कशाला राहते म्हणजे? रुको जरा, सबर करो, बोला धक्का बुक्की नाही. नमस्ते मित्रांनो, आपल्या चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आणि तुम्हाला सांगतो, बिग बॉसचे नवीन अपडेट्स आहेत आणि नवीन प्रोमो आहेत, त्यावरतीच आपण बोलणार आहे मित्रांनो. एक प्रोमो बघितला, त्यामध्ये राखी रिपोर्टिंगचं काम करते, तन्वी पब्लिकचं काम करते. पब्लिकमध्ये ती बोलते काटाचं कारभार कोण सांभाळतं, तन्वी बोलते मी सोमवारी सांभाळणार, राकेश मंगळवारी सांभाळणार, प्रभू बुधवारी सांभाळणार, दीपाली गुरुवारी सांभाळणार, शुक्रवार शनिवार रविवार बाकी सगळे हागायला जातात का सगळे? काय एक काटा ग्रुप आहे की वाटून घेतलेले वाटाणे आहेत, काही कळत नाही मित्रांनो. एकीकडे ते मुद्दा झाला, एकीकडे दीपाली आणि अनुश्रीचा वाद, भांड्यांचा ढीग पडलाय. जेवताना तुम्ही त्या टाटात, तुम्ही घरी जेवताना अनुश्री त्या ताट तुम्ही धुवत असताल, मग इथं तुम्ही जे ताट धुता जेवता त्याच्यात ते धुवायला तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? एकीकडे तुम्ही बाथरूम पण धुवत नाही, बोलते मी ब्राउन्स कराड, मी ब्राउन्स वाल्याचे धुणार. कॅप्टननं जे तुम्हाला टास्क दिला, म्हणजे जे तुम्हाला ऑर्डर दिले ते तुम्हाला करावंच लागेल. हे तुमचं स्वतःचं घर नाही, हे बिग बॉसचं घर आहे. अन्यथा तुम्ही नियमाचं उल्लंघन जास्त करत असताल तर बिग बॉसचा दरवाजा असा खोलणार मित्रांनो, अनुश्री घराबाहेर दिसणार. त्या बिग बॉस यावेळेस अनफेअर गेम खेळतोय तर हे होणार 100% आहे, कारण की टक्कर पण इंडस्ट्रीच्या माणसासंग घेते. हेच तर मग तुम्हाला माहिती आहे काय होतं, ठीक आहे. आणि एकीकडे कॅप्टन्सीच्या टास्क मध्ये माशांचा बाजार मांडलाय, त्या बाजारामध्ये जे मासे जास्त सेफ ठेवत ते कॅप्टन होणार असा टास्क आहे. त्या टास्क मध्ये पण वडावड होती, तन्वीची वडावड जास्त झाल्यामुळे डायरेक्ट बिग बॉसला येतो राग. बिग बॉस म्हणतो रद्द. आतापर्यंत जेवढे टास्क झालेत ना ते रद्दच झालेत. बिग बॉस हे काही नवीन नाही आमच्यासाठी, तुम्ही डायरेक्ट थांबवलंय. आणि तुम्ही असा प्रोमो काढताना की आमचे डोळे असे बघायला इच्छुक होतात की आता पुढे काय होणार आहे, पुढे काय होणार आहे, निघतं काय गाजर. वा बिग बॉस, सॅल्यूट आहे तुमच्या डोक्याला. सदस्यता असे आणले की उकरून जसं काही. जाऊ द्या, पुढचं बोलत नाही मित्रांनो. तुम्ही सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा मित्रांनो. धन्यवाद.